नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शिवन्यास किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत वडा सांबार। तर चला तर बघूया कसा बनवायचा। चला तर मग पाहूया सांबार बनवण्यासाठी लागणारे साहित्य। कांदा, दुधी भोपळा। लागणारे साहित्य: कांदा, दुधी भोपळा, टोमॅटो, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ। आता आपण शिजायला टाकूया। कांदा, दुधी भोपळा, टोमॅटो, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ। आता आपण पाणी टाकू। आता आपण टाकूया हळद। आता मिरची पावडर, आता आपण शिजायला ठेवले आहे। तवर आपण बटाटा वड्याची तयारी करू। आता बटाटा वड्याला लागणारे साहित्य: बटाटा वड्याला लागणारे साहित्य: बटाटा, कोथिंबीर आणि वाटलेली मिरची, हळद, जिरं आणि मोहरी। आता आपण कढई गॅसवर ठेवलेले आहे, त्यात तेल टाकलेले आहे। आता आपण टाकूया मोहरी। आता टाकूया जिरं, आता कढीपत्ता, आता टाकूया हळद, आता टाकूया बटाटा, आता आपला बटाटा झालेला आहे। आता आपला बटाटा झालेला आहे। इथं आपण बटाटा मिक्स केलेला आहे। वड्याला लागणारं बॅटर टाकूया हळद। आता आपण टाकूया हळद, आता मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, आता चवीपुरतं। आता आपण पाणी टाकून हलवून घेऊया। बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण सांबार फोडणीला टाकूया। आपण कढई आता तापायला ठेवलेली आहे आणि गॅस पेटवून आणि त्यात 2 चमचे तेल टाकलेले आहे। तेल तापलेले आहे। आता मोहरी टाकू। मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकू। आता कढीपत्ता टाकू। आता आलं पेस्ट, लसूण टाकू। आता आलं लसूण पेस्ट परतली आहे। आपण हिंग टाकूया। आता हळद, आता मिरची पावडर 2 चमचे, आता सांबार मसाला टाकूया। चवीपुरतं मीठ, आता हलवून घेऊया।
कुकरमध्ये ज्या भाज्या शिजवलेल्या आता त्या टाकू. आता कोथिंबीर टाकू. कढई तापली, आता वडे तळायला तेल टाकू. बोलू पिठाचं. आता वडे टाकूया. 2 वडे टाकलेले आहे. वडे झालेत. चला तर मग आपला वडापाव तयार झाला आहे. चला तर मग टाळ मारूया. चला तर मग टेस्ट करूया. चला सांबार पिऊन बघूया. सांबार तर एकदम मस्तच झालंय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.